महाराष्ट्रात राहायचं असेल तर सगळ्यात आधी मराठी भाषा आलीच पाहिजे। तो नवीन जर येऊन इथे राहायला आलाय त्याने सुरुवातीला त्याला नाही आली तरी चालेल, पण 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष राहून जर तुम्हाला मराठी येत नसेल तर कानपाड फोडून घेण्याचीच तुमची लायकी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। आजचा विषय म्हणजे मराठी भाषा, हिंदी भाषा, हिंदी भाषेची मराठीवरती सक्ती, मराठी माणसावरती सक्ती, हिंदी भाषिकांची मराठी भाषिकांवरती दादागिरी, परप्रांतीयांची महाराष्ट्रामध्ये चाललेला धुमाकूळ आणि महाराष्ट्रावर चाललेली दादागिरी याबद्दलचा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ मी खूप खोलात जाऊन बोलणार आहे। याही पूर्वी माझी एक कविता वावर गेलं गुंठ्यावारी या कवितेच्या माध्यमातून सुद्धा एका छोट्याशा कडव्यामध्ये, शेवटच्या कडव्यामध्ये मी या विषयावरतीच भाष्य केलेलं आहे। पुन्हा आज तो मुद्दा या ठिकाणी मी सविस्तर मांडतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ थोडासा मोठा होईल। कमीत कमी वेळामध्ये माझं बोलणं मी संपवण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु या विषयावरती बोललंच पाहिजे, कारण विषय आपल्या भाषेचा, आपल्या राष्ट्राचा, आपल्या मराठी माणसाचा, आपल्या अस्मितेचा आहे। ज्या भाषेला अभिजात दर्जा दिला गेलेला आहे त्या भाषेवरती दुसऱ्या भाषेचं अतिक्रमण का चालून घ्यायचं, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे। पण मग यामध्ये चुका कुणाच्या आहेत? बऱ्याचशा चुका आमच्या मराठी माणसांच्या आहेत। मुंबईमध्ये ज्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मी शिकलो त्या महानगरपालिकेच्या शाळेला माझ्या मुलींना दाखवताना मी तिथं पाहिलं की परप्रांतीयांची मुलं तिथं आता त्या शाळेमध्ये इंग्रजी शाळा चालू करून त्या परप्रांतीयांची मुलं शिकतायत। मग आमची मराठी माणसांची मुलं कुठे गेली? आमची मराठी मुलं आता त्या शाळेत का जात नाहीयेत? का? कारण ती मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे म्हणून। मग आमची मुलं आता कुठे शिकणार? कॉन्व्हेंटमध्ये शिकणार, इंग्रजी माध्यमामध्येच आमची मुलं शिकणार। आमची मुलं आमच्या मातेला आई नाही म्हणणार, मम्मी म्हणणार, मम्मा म्हणणार। बरं ठीक आहे, मम्मी डॅडी हे तर जुनं झालं, पण अनेकांनी बहिणीला ताई न म्हणता दीदी म्हणायला सुरुवात केली आहे। ग्रामीण भागात सुद्धा माय बाप सुद्धा मुलाला दादा नाही म्हणत, भाऊ नाही म्हणत, भैया म्हणू लागलेत। का बाबा? भैया हा शब्द का आवडू लागलाय तुम्हाला? दीदी हा शब्द का आवडू लागलाय तुम्हाला? ह्याच जर नावांनी मुलांना हाक मारायची आहे तर मग मराठी भाषेची गरज काय तुम्हाला? आधीच मराठी भाषेच्या मराठी शाळांमध्ये मुलांना तुम्ही घालत नाहीयेत। खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा आता इंग्रजी शाळा निघालेल्या आहेत, खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा आता नर्सरी निघालेली आहे। बालवाडीमध्ये कोणी जायला मागत नाहीये, बालवाडीमध्ये आपल्या मुलांना टाकायला मागत नाहीये। का? आपलं शिक्षण कुठे झालंय? मग आपण आपल्या मुलांना ती सवय का लावतोय? आधीच आपण इंग्रजीला प्राधान्य देतोय आणि मग एक आणखी भाषा जर आपल्या अभ्यासक्रमात वाढली तर मग गळा काढायची गरज काय? मग आपल्या भाषेवरती आज तुम्हाला अतिक्रमण जाणवायला लागलं। आधी इंग्रजी भाषेचं अतिक्रमण दिसत नव्हतं, इंग्रजी भाषेचं अतिक्रमण आपण स्वतः ओढवून घेतोय, त्याचं अतिक्रमण वाटत नाहीये। बरं, सकाळपासून रात्रीपर्यंत जर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज स्वतःचे पाहिले तर GN म्हणजे गुड नाईट, का शुभरात्री नाही म्हणू शकत? GM गुड मॉर्निंग, शुभ सकाळ नाही म्हणू शकत, सुप्रभात नाही म्हणू शकत? जेवण झालं का विचारा ना मराठीमध्ये, काय प्रॉब्लेम आहे? करा मराठी टाईप। कित्येकांचे मराठी मेसेज मराठीमध्ये नसतात, इंग्रजी शब्दांमध्ये, इंग्रजी अक्षरांमध्ये ते मराठी मेसेज टाईप केलेले असतात। वाचणारा बुचकळ्यात पडतो की याने लिहिलंय काय नेमकं। जर आपणच आपल्या भाषेला डावलून दुसऱ्या भाषांमध्ये संवाद साधत असू, मित्र भेटल्याच्या नंतर हाय बाय करताय, नमस्कार म्हणू शकत नाही, शेक हँड करतात, राम राम म्हणू शकत नाही। ठीक आहे, तुम्ही रामाच्या वंशज नसाल, रामाच्या कुळाचे नसाल, रामाला पूजणारे भजणारे नसाल, अरे जे तुमच्या तोंडात येईल तो मराठी शब्द वापरा। नमस्ते म्हणा, नमस्कार म्हणा। पण आपण आपलं ठरवलंय की मराठीला प्राधान्य द्यायचं नाही। मराठी म्हणजे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास लोकांची भाषा वाटायला लागली आहे। मग हायर मिडल क्लासचं काय? इंग्रजी। आणि मग हिंदीमध्ये बोलणाऱ्यांना तुम्ही
आणखीनच जुमानत नाहीये. लोकांनी मराठीमध्ये महाराष्ट्रातच अशी गंमत झालेली आहे की मुंबईमध्ये मराठी माणूस मराठी माणसाला पत्ता विचारत असताना हिंदीमध्ये विचारतोय. आधी आपणच हिंदी चालू करायचं आणि मग समोरच्याला परत डावलायचं. भाषेची गळचेपी आपण कुठेतरी सुरू केलेली आहे. आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान राहिलेला नाहीये. आपण आपले पारंपरिक पोशाख सुद्धा टिकवू शकलो नाही. ते पारंपरिक पोशाख आपण कधी काढतो? ढोल ताशा पथकामध्ये आमच्या बहिणींना नऊवारी साडी घालून ढोल वाढवायचा असतो. आमच्या भावांना ढोल ताशा वाढवायचा असतो. जेव्हा ते लोक ढोल ताशा वाढवण्यासाठी एक विशिष्ट पेहराव म्हणजे कुर्ता पायजामा घालणार, तेव्हा ते ढोल वाढवणार. बरं, आमच्या बहिणी ज्या वेळेला किल्ल्यावर जातील तेव्हा नऊवारी साडी घालून जातील. एखाद्या सुळक्यावर चढतील तेव्हा नऊवारी साडी घालून जातील. एखादा पराक्रम करतील तेव्हा नऊवारी साडी घालतील. पण त्यांना घरामध्ये नऊवारी नकोय. नऊवारी घालू नका, सहावारी तरी घाला. सहावारी पण त्यांना आवडत नाही. पंजाबी ड्रेस, सलवार, कुर्ता. मग हे का आलंय? हे कुठून आलंय? आपण अंगीकार केलाय. खरं तर चूक तुमची सुद्धा नाहीये, माझी सुद्धा नाहीये. कारण महाराष्ट्र हा परिवर्तन प्रिय राष्ट्र आहे. परिवर्तन प्रिय. आपण पटकन कुणाचंही अनुकरण करतो. ते आंधळ्यापणाने करतो म्हणा, ढोळसपणाने करतो म्हणा, पण आपण सहज कुणाचंही अनुकरण करतो. आपण कुठल्याही साच्यामध्ये सहज बसतो. तज्ञांचं म्हणणं आहे की उत्तर भारतातल्या लोकांना, उत्तर भारतीयांना एकापेक्षा जास्त भाषा अवगत होत नाहीत. त्यांच्या मेंदूची तशी क्षमता नाही, पण आपली आहे. आपण एकापेक्षा अनेक भाषा बोलू शकतो, अनेक भाषा शिकू शकतो. पण मुद्दा असा झालाय की त्यांच्या भाषेची दादागिरी का आपण सहन करायची? नका करू, पण आधी तुमच्या भाषेला तर मोठं करा. तुमच्या भाषेमध्ये कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्या जगाच्या कल्याणासाठी आहेत. त्या भाषेवरती तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. आणि ह्या भाषेवरचा विश्वास तुम्हाला पटवून देत आहेत संत ज्ञानेश्वर महाराज. संत ज्ञानेश्वर महाराज काय सांगतायत? माझा मराठीचा बोलू कवतिके, परी अमृताते ही पैंजा जिंके. अशी आपली भाषा आहे की ती अमृतामध्ये सुद्धा पैंज जिंकू शकते. एवढी अभिजात भाषा आपली आहे की त्या अमृताबरोबर तिची तुलना केली जाते. पण ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास असायला पाहिजे की आपण खरंच त्या भाषेच्या माध्यमातून अमृताशी आपण पैंज जिंकू शकतो का? या मराठी भाषेमध्येच संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागितलं. कुणासाठी? जगाच्या कल्याणासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेमध्ये पसायदान मागितलंय. जर आपल्याला आपल्या भाषेचा एवढा गर्व असेल तर आधी ते पसायदान संपूर्ण देशात नाही तर संपूर्ण जगात पसरवा. का? कारण ही माझ्यासाठीची प्रार्थना नाहीये, ही संपूर्ण जगासाठीची प्रार्थना आहे. मग या जगाच्या साठी केलेली प्रार्थना कुठल्या भाषेत आहे? तर मराठी भाषेत आहे. मराठी भाषा पसरवू नका, ही प्रार्थना पसरवा. ते पसायदान लोकांपर्यंत जाऊ दे. लोकांना कळू दे की अरे हे नेमकं कोणत्या भाषेत आहे. आणि मग त्यांना कळेल की अरे हे मराठी भाषेत आहे. तेव्हा त्यांना मराठीचं महत्व कळेल. आपण आपलं पसायदान कोणापर्यंत पोहोचू शकलो नाही. आता तुम्ही हनुमान चालीसा म्हणायला तुम्हाला आता मग मारुती स्तोत्र म्हणायचं आठवलं. अरे मारुती स्तोत्र जर तुम्ही इतक्या मोठमोठ्याने टाळ घोष करून जर बोलले असते तर मला वाटतंय हनुमान चालीसाच्या आधी लोकांपर्यंत मारुती स्तोत्र पोहोचलं असतं. आज संपूर्ण देशामध्ये मारुती स्तोत्र पोहोचलं असतं. पण आज त्यांनी हनुमान चालीसा म्हणायचा नाही का हिंदीमध्ये म्हणून, आणि मग आपल्याला मारुती स्तोत्र आठवतंय. मी राजकारणी लोकांच्या बद्दल अजिबात बोलणार नाही. त्यांचा पिंड आहे की त्यांनी फक्त मतासाठी काय करता येईल तेवढंच करायचं. अनेक गुजराती लोक मराठीमध्ये बोलतात पण त्यांच्या घरामध्ये ते हिंदीमध्ये त्यांच्या गुजराती भाषेमध्येच बोलतात. त्यांनी त्यांची भाषा घरामध्ये टिकवलेली आहे. त्यांनी त्यांच्या माणसाबरोबर त्यांची भाषा टिकवलेली आहे. पण आपल्याला आपल्या माणसाबरोबर सुद्धा आपली भाषा टिकवता येत नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा आपली भाषा टिकवता येत नाही. आपल्या सगळ्या नात्यांना
हिंदीमध्ये आपण बोलवतोय, अंकल म्हटलं जातंय, भैया म्हटलं जातंय. मग आपण आपल्या घरामध्ये सुद्धा आपली भाषा टिकवू शकत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट आपली भाषा व्यवहारामध्ये आणा. जेव्हा ती व्यवहारामध्ये ती भाषा येईल तेव्हा ती भाषा 100% टिकली जाईल. बरं, आपले मराठी चित्रपट, आपल्या मराठी चित्रपटांमध्ये जे कंटेंट यायला लागलेत ते कंटेंट किती खालच्या थराचे आहेत. मराठी माणसं स्वतःच मराठी चित्रपट बघायला मागत नाहीयेत. मग हे का होतंय? एवढूसा तो कर्नाटक, तमिळनाडू, तो आंध्रा, त्यांचे चित्रपट हिंदी भाषेमध्ये डब होत आहेत आणि ते चित्रपट महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पाहिले जात आहेत. मग आपले मराठी चित्रपट आपण का पाहत नाहीये? काही वर्षांपूर्वी आलेला सैराट चित्रपट फक्त डब झाला इतर भाषांमध्ये, एवढंच माझ्या ऐकण्यात आहे. त्यानंतर एखादा झाला असेल माहित नाही, पण मराठी भाषेतले चित्रपट डब का होत नाहीयेत? कारण आपला मराठी भाषेतल्या चित्रपटांचा सुद्धा दर्जा घसरत चाललाय. तुम्ही जर रील स्टार असाल, तुम्ही जर रील बनवत असाल तर मराठी भाषेमध्ये बनवा. तुम्ही मराठी गाण्यांवरती नृत्य करून ते रील बनवा. तुम्ही मराठी गाणी गाऊन रील बनवा. मराठी भाषाच मोठी करायची झाली तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या वाटांनी तिला मोठं करू शकतो. यावरती तुम्ही आधी विश्वास ठेवा. काही बघायचं झालं तर मराठीमध्ये बघा. युट्यूब वरती तुम्हाला वाटतंय बाबा मला एखादा प्रश्न अडतोय, त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही युट्यूब वरती बघताय तर मराठीमध्ये टाईप करा. गुगल वरती तुम्ही टाईप करताय, मराठीमध्ये टाईप करा. पण सोपं जातंय म्हणून इंग्रजी नको आणि सोपं जातंय म्हणून हिंदी पण नको. आमच्या माता भगिनी कितीतरी जणे अशा आहेत की त्या नवीन नवीन रेसिपी युट्यूबवर बघत असतात. नक्की बघा, पण एकतर त्याच्यामध्ये स्पीकरची पण सोय आहे, तर मराठीमध्ये तुम्ही बोला. मराठी मधल्या युट्यूबरचे तुम्हाला व्हिडिओ येतील, त्या विषयावरती 100 व्हिडिओ येतील तुम्हाला मराठी भाषिकांचे आणि तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये ते सोपे जातील. पण तुम्ही आधीच जर हिंदीमध्ये जर कंटेंट विचारलात तर हिंदी भाषिकांचेच तुम्हाला कंटेंट येतील. मराठी भाषेला जर मोठं करायचंय तर या पद्धतीने तुम्ही मोठं करू शकता. दुसरा विषय की परप्रांतीयांची दुकानदारी. सगळ्यात आधी आपला मराठी माणूस या मुंबईमध्ये आला तो नोकर बनवूनच आला आणि आजही स्वातंत्र्यानंतर सुद्धा तो मराठी माणूस नोकर बनूनच राहिलाय. मालक होतच नाहीये. मालक त्याने झालं पाहिजे. मालक होऊन त्याने स्वतःची दुकानदारी चालू केली पाहिजे आणि इतर मराठी माणसांनी त्या दुकानदारीला प्राधान्य देऊन त्याच्याकडे माल घेतला पाहिजे. आपल्या माणसाला आपण फक्त वर्षातून एकदाच वर नेतो आणि तो दिवस असतो दहीहंडीचा. सोडा, वर्षातले 365 दिवस आपण आपल्या माणसाला आता खांद्यावर घेतलं पाहिजे. तरच आपला मराठी माणूस, आपली मराठी भाषा जगणार आहे, टिकणार आहे. मुंबईमध्ये सांगायला अत्यंत वाईट वाटतंय, काही वर्षांपूर्वी 22% जवळपास मराठी माणूस शिल्लक राहिला होता. आज तो कदाचित 20% शिल्लक राहिला असेल. मग ह्या 20% मराठी माणसांनी 80% परप्रांतीयांची भाषा अवलंबायची नाही का? कारण मुंबई महाराष्ट्राची आहे. या मुंबईला महाराष्ट्राची ठेवण्यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान केलेलं आहे. मग जर समजा त्या बलिदानाला स्मरून आपण आपली भाषा, आपला राष्ट्र, आपली मुंबई टिकवण्याचा जर प्रयत्न करतोय तर सगळ्यात आधी आपण आपली भाषा आपल्यामध्ये टिकवली पाहिजे. 20% आलेला हा मराठी माणूस सगळ्यात आधी तुमच्या समोर आव्हान एकच आहे की घरं विकताना मराठी माणसाला विका, जागा विकताना मराठी माणसाला विका, दुकानं विकताना मराठी माणसालाच विका, इतर लोकांना विकू नका. तसं केल्याने काय होईल की तुमच्या जागा जमिनी एकदा तुम्ही विकून मोकळे झाल्याच्या नंतर जर समजा तिथं परप्रांतीय आलाय आणि मग तो त्याच्या भाषेमध्ये व्यवहार करायला लागलाय तर आपल्याला दुखलंच नाही पाहिजे.
मी फक्त मुंबईचं बोलून राहणार नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कितीतरी ठिकाणी जागा जमिनी, आमच्या कोकण पट्ट्यामध्ये सुद्धा परप्रांतीयांनी जागा लाटलेल्या आहेत. कितीतरी कोकणात लोकांनी जागा विकून टाकलेल्या आहेत. त्या रत्नागिरीमध्ये 50,000 नेपाळी 50,000 फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. त्यांच्याशिवाय आमचा हापूस आंबा बाजारापर्यंत येत नाहीये. आपण एवढे का नादान झालोय, यांना एवढं का डोक्यावर बसून घेतलंय, आपण का स्वतः मेहनत करायला मागत नाहीये. माणसं लावली म्हणजे तुम्ही खूप मोठे झाले का? माणसं कामाला लावली म्हणजे तुम्ही मोठे झाले, शेठ झाले. मग शेठने आता काम करायचंच नाही. बरं ठीक आहे, माणसं लावा, मराठी बघा, मराठी शोधा. बरं तुम्ही तरी शोधून काय करणार आहे? मराठी माणूस त्या कामाचा राहिलाच नाही. म्हणजे एवढे सगळे प्रश्न आपण घेऊन बसलेलो आहे. आमच्या चाकण MIDC मध्ये मराठी माणूस 8 तास नोकरी करायला बघतो, पण परप्रांतीय 8 तास काम करून 4 तास ओव्हर टाइम सुद्धा करतो. तिथे सुद्धा परप्रांतीयांची मुजोरी वाढलेली आहे. माझ्या राजगुरुनगर खेड तालुक्यातल्या लोकांना चाकण MIDC मध्ये सहज कामावर कोणीही घेत नाही. का? आमचं रक्त सळसळतंय, आमचं रक्त बंड करतंय, आमचं रक्त कधी थंड होतच नाही, आमचं रक्त आरेला कार्य करतंय. आणि यामुळं आमच्या लोकांना तिथं कामावर घेतलं जात नाही. राहायला कुठे विचारलं आणि खेड सांगितलं की परत त्याला कामावर बोलवलं जात नाही. मग आपण आपल्याच ठिकाणी, आपण भूमिपुत्र, आपल्याच ठिकाणी असलेल्या उद्योग व्यवसायांमध्ये परके झालोय. आपल्याला आपल्याच ठिकाणी कामाला घेतलं जात नाहीये. याची कारण आपण शोधली पाहिजेत. नक्की बंड करा. तुम्ही आधी 8 तासाची नोकरी मिळवा. 8 तासाच्या नोकरीवरती जास्तीत जास्त लोक आपली शांतपणे काम करायला सुरुवात करा आणि त्यानंतर तुम्ही युनियन करा. त्यानंतर तुम्ही त्यांच्या समोर प्रस्ताव मांडा की 8 तासाची ड्युटी राहिली पाहिजे, 4 तासाचा ओव्हरटाईम, आम्ही सक्तीचा ओव्हरटाईम आम्ही करायला तयार नाही. आज परप्रांतीय इथे येत आहेत, 12-12 तास काम करतात, कारण त्यांना दुसरा काही उद्योग नसतो. घरी जाऊन फक्त कपडे धुवायचे, जेवण बनवायचं, आंघोळ करायची आणि झोपायचं. परत उठून आंघोळ न करता कामावर यायचं. हा त्यांचा उद्योग आहे. ना त्यांना बायका आहेत इथे, ना पोरं आहेत, ना आई आहे, ना बाप आहे, कुणी नाहीये त्यांना. आणि त्यामुळे ते तसे जगू शकतात. पण आमचा मराठी माणूस जो भूमिपुत्र आहे तो इथे सगळा संसार थाटून बसलेला आहे आणि त्या संसारातून त्याला वेळ काढून 8 तासाची ड्युटी करता येते. त्या संसारासाठी त्याला ते जड जात आहे. कसा माणूस टिकणार आहे कामावरती? MIDC मध्ये आपला मराठी माणूस टिकत नाहीये. सक्तीचा ओव्हरटाईम त्याच्याने होत नाहीये. या सगळ्या कारणांना पाहता उद्या परप्रांतीयांची मुजोरी वाढतच जाणार आहे. परप्रांतीयांचा संख्या, परप्रांतीयांचा टक्का या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात वाढत चाललेला आहे. मग ही नवीन आव्हानं आहेत आपल्या समोर. या आपल्या नव्या पिढ्यांपर्यंत ही नवी आव्हानं असणार आहेत. या आव्हानांना पेलण्यासाठी तुम्हाला संघटित व्हावं लागेल. मराठी म्हणून संघटित व्हावं लागेल. मुळात हा मुद्दा आज बोलत असताना मला अनेकदा आतापर्यंत याच गोष्टीची शंका होती की कोणीतरी असा कमेंट करेल की बाबा हा मनसेचा दिसतोय, कुणीतरी म्हणेल नाही हा राष्ट्रवादीचा दिसतोय. मी कुठल्याही पक्षाच्या बाजूने बोलत नाहीये. मी फक्त आणि फक्त मी माझ्या महाराष्ट्राच्या, माझ्या देशाच्या बाजूने बोलतोय. एक लक्षात ठेवा. हे मुद्दे मांडत असताना माझ्या नजरेसमोर फक्त माझा महाराष्ट्र, माझी मराठी भाषा, माझा मराठी माणूस एवढंच. बाकी मला कुठल्याही राजकारण्याचं काहीही पडलं नाही. सांगायला अत्यंत वाईट वाटतं की महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला जगापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, पण आपण त्या पोहोचू शकलो नाही. सद्गुरू वामनराव पै यांनी विश्व प्रार्थना सांगितली आहे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही प्रार्थना, ही विश्व प्रार्थना सद्गुरू वामनराव पैंनी मराठीमध्ये सांगितलेली आहे.
आपण का पोहोचवली नाही लोकांपर्यंत? मराठीमध्ये असे नवनवीन आविष्कार करा की त्या आविष्काराला पाहून लोक इम्प्रेस झाली पाहिजेत आपल्या भाषेवरती, आपली भाषा शिकण्यासाठी. पण आपण काय होतंय की आपण लोकांच्या भाषांवरती, लोकांच्या राहणीमानावरती, लोकांच्या कल्चरवरती, संस्कृतीवरती आपण इम्प्रेस होतोय. आणि आपला तो महाराष्ट्राचा गुणधर्म आहे की आपण परिवर्तन प्रिय आहोत. आपण पटकन आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणतो. एखाद्याची ढोपरावर फाटलेली पॅन्ट बघून त्याला गरीब नाही म्हणत आपण. तो श्रीमंत दिसतोय ना, मग आपण आपल्या पॅन्टीला ढोपरावर फाडतो, भले आपण गरीब असो. मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपल्या भाषेवरती, आपल्या संस्कृतीवरती, आपल्या राष्ट्रावरती लोकांना इम्प्रेस करून घ्या. आपलं कल्चर आपोआप ते लोक अवलंबतील. आणि एक जाता जाता सांगतो की मी पुन्हा एकदा सांगतो, मला राजकारण्यांबद्दल काहीही बोलायचं नाही, कारण विषय माझ्या भाषेचा, माझ्या मराठी माणसाचा आणि माझ्या महाराष्ट्राचा आहे. MIDC मध्ये काम करत असताना एका हिंदी भाषिकाच्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये मी पाहिलंय की त्याच्या मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन आहे, हिंदी टू मराठी. हिंदीतून शब्द मराठीत भाषांतरित करून तो भाषा शिकण्याच्या तयारीत आहे. त्याचं शिक्षण झालेलं आहे, पण भाषा शिकण्यासाठी तो जर वेगळी धडपड करतोय तर मग आमच्या मराठी मुलांवरती हिंदी भाषेची सक्ती का? आज परप्रांतीय जर मराठी भाषा शिकायला तयार आहे तर मग आमच्या पोरांवरती हिंदी भाषेची सक्ती का चालली आहे? त्यांना महाराष्ट्रामध्ये राहायचंय, त्यांना महाराष्ट्रामध्ये जगायचंय, त्यांना महाराष्ट्रामध्ये कमवायचंय, त्यांना महाराष्ट्रात मोठं व्हायचंय. मग त्यांनी महाराष्ट्राची भाषा शिकली तर प्रॉब्लेम काय? कर्नाटकामध्ये गेलेला मराठी माणूस, त्याला मराठी हिंदी आणि इंग्रजी 3च भाषा येत आहेत, मग त्याला कर्नाटकातली भाषा येत नाहीये, तर त्याच्याशी लोक कसा व्यवहार करतायत हे जरा राजकारण्यांनी जाऊन बघावं. कर्नाटकातल्या रस्त्यांवरती या राजकारण्यांनी फिरून बघावं. कोण त्यांना कोऑपरेट करतंय, कोण त्यांना सपोर्ट करतंय, कोण त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्याशी व्यवहार करतंय. दुकानात सुद्धा ते लोक रिस्पॉन्स देत नाहीयेत, भले ग्राहक म्हणून त्यांच्या समोर जा तुम्ही. एवढी जर वाईट गोष्ट महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये, प्रदेशांमध्ये घडत असेल, मग आम्ही का सगळ्यांना पोटात घ्यायचं? या महाराष्ट्राचं उदर एवढं मोठं आहे का की कुणालाही आणून बसवा. आज या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या विस्फोट व्हायचा बाकी आहे, आणि झालाच तर तो परप्रांतीयांमुळे होणार आहे. काही वर्षांपूर्वी तो लालू प्रसाद यादव म्हणत होता, हम दो हमारे दो, तिसरा हुआ तो बंबई भेज दो. आणि त्याने रेल्वे मंत्री असताना सुद्धा सगळ्यात जास्त रेल्वे UP बिहार मधून मुंबईकडे रवाना केलेल्या आहेत. मुंबईकडे जास्त ट्रॅक केलेले आहेत. उद्योग नगरी म्हणून मुंबईला पाहिलं जात आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला पाहिलं जात आहे. मुंबईला केंद्र केलं जात आहे. मग त्या मुंबईची संपत्ती तुम्हाला हवी आहे, मुंबईमध्ये तुम्हाला नोकरी पाहिजे, कामं पाहिजेत, उद्योग पाहिजे, व्यवसाय पाहिजे, मग भाषा का नको? महाराष्ट्रात राहायचं असेल तर सगळ्यात आधी मराठी भाषा आलीच पाहिजे. तो नवीन जर येऊन इथे राहायला आलाय, त्याने सुरुवातीला त्याला नाही आली तरी चालेल, पण 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष राहून जर तुम्हाला मराठी येत नसेल तर कानफाड फोडून घेण्याचीच तुमची लायकी आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणखी एक मुद्दा मराठी माणसांना मला सांगायचं आहे की आपण महाराष्ट्रात राहतोय, आपली मुलं मराठी शाळेतच शिकली पाहिजेत. आपल्या मुलांना सक्तीने मराठी आलंच पाहिजे. आपण त्यांच्याशी मराठीत संवाद साधलाच पाहिजे. फक्त आपण मराठी दिनाच्या दिवशी गळे काढून लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, ऐकतो मराठी. अरे खोटं बोलतो तू मराठी. तू फक्त एकच दिवस बोलतो मराठी. बाकीच्या 365 दिवसात तुझ्या तोंडामध्ये अभिजात भाषा ती हिंदी भिजत घातलेली आहे, ती इंग्रजीच भिजत घातलेली आहे. मराठीमध्ये फक्त तुम्ही शिव्या देता, आणि शिव्या देण्यापुरतीच तुम्ही मराठी बोलता. कारण शिवी कशी सणसणीत हसडली जाते. इंग्रजीमध्ये शिव्या जमत नाही द्यायला, बोळचटपणा वाटायला लागलाय तुम्हाला. मग भाषा जर टिकवायची असेल तर सगळ्यात आधी मराठी भाषेतले जे चांगलं आहे
ते तुमच्या ओठावर आणा. आज निवेदन क्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्या तोंडून ज्या वेळेला शब्द बाहेर पडत असतात, लोकांचे कान तृप्त होत असतात, त्यांना आवडतं की हा निवेदन खूप छान झालं. का? कारण त्याच्यामध्ये शिवराळ भाषा नसते, त्या भाषेमध्ये आमच्या गोडवा असतो. ज्ञानोबा तुकोबांची नावं आम्ही घेत असतो. लोकांना ते ऐकायला गोड वाटतंय. का वाटतंय? कारण ते खूप सुंदर आणि चांगल्या भाषेमध्ये मांडलं जातंय. ही आहे मराठी. या मराठीवरती तुम्ही प्रेम करा. लोकांच्या आया बहिणींवरून तुम्ही जर शिव्या घातल्या आणि मग त्याला कूल म्हणताय, तर त्याला काहीही अर्थ नाही. मराठी भाषेमध्ये असं काही अभिजात निर्माण करा की त्यावरती लोक इम्प्रेस झाली पाहिजेत. पुन्हा सांगतो, आपल्या भाषेवरती लोकांना इम्प्रेस करा. आणि माझ्या वावर गेलं गुंठ्यावारी या खूप महिन्यांपूर्वीची कविता आहे, त्यातलं मी शेवटचं कडवं पुन्हा एकदा सांगतो. खरं तर त्या कवितेचं मी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेन. ती कविता पुन्हा एकदा जाऊन तुम्ही ऐका. त्यातलं शेवटचं कडवं मी या ठिकाणी मांडतो आणि मग हा व्हिडिओ संपवतो. उपरा आला उरावर बसला, उपरा आला उरावर बसला, जोडला तो काम धंद्याला. बाहेरून माणसं येत आहेत, ती कामाला लागता येते. ते उत्तर प्रदेशचे असो नाही तर कर्नाटकचे असो, साऊथ असो, नॉर्थ असो, कुठलेही असो. उपरा आला उरावर बसला, जोडला तो काम धंद्याला. खोऱ्यानं तो उचलतो पैसा आणि तू लाजतो कष्टाला. अरे भाषा गेली सत्ता गेली, भाषा गेली सत्ता गेली, ग्रहण लागले महाराष्ट्राला. गुलाम झालास तरी वडवितो अभिमानानं छातीला. गुलाम झालास तरी वडवितो अभिमानानं छातीला. जय महाराष्ट्र.